हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर हे झालं आहे आपलं उंबरठ्याचं लेपन. अमावस्या, पौर्णिमा, प्रत्येक सणाला सर्व उंबरठ्याला हळदीचे लेपन आता करतातच. खूप प्रभावी ठरते. आपले मस्त असे उंबरठ्याचे लेपन आता झालेले आहे. हे जोपर्यंत वाळते आहे तोपर्यंत मी येथे स्वच्छ दरवाजा पुसून घेतलेला आहे. तर हे आपले झालेले आहे. देव उजळून झालेले आहेत. आज अमावस्या पण आहे, कारण स्वच्छ सुंदर असे देव उजळवलेले आहेत. या ठिकाणी आपला नेहमीप्रमाणे सुंदर असा फुलांनी गच्च देवारा सजलेला आहे. आज मला चाफ्याची फुलं मिळाले होते, त्यामुळे मी सर्वांना चाफ्याची फुलं या ठिकाणी वाहिलेले आहेत. खूप सुंदर दिसतात. सर्व देवांची पूजा झाल्यानंतर आता पुढे आपल्याला दीपपूजासुद्धा करायची आहे. सर्व देव उजळल्यानंतर खूप सुंदर वाटतं. हे मी सर्व दिवे इथं उजळवून घेतलेले आहे. माझ्याकडे भरपूर दिवे आहेत, ते मी स्वच्छ उजळवून घेतले आहेत व पुसून घेतले आहेत. नाही जर पुसले ते त्यावर डाग दिसतात. सर्व या ठिकाणी सर्व लावून घेतलेत मी दिवे व्यवस्थित. त्यानंतर मी आता बनवते आहे कणकेचे दिवे. तर मी या ठिकाणी 5 कणकेचे दिवे करणार आहे. आज कणकेच्या दिव्यांना फार महत्त्व असते. स्पेशली आमच्या खानदेशात पौर्णिमेला जेव्हा आरत्या असतात तेव्हा अशाच पद्धतीने कणकेचे दिवे बनवले जातात. तुम्ही पुरणाचेही दिवे बनवू शकतात. देवीचे किंवा कुलदेवीचे आमच्याकडे जेव्हा काही आरत्या बनवतात तेव्हा अशाच प्रकारे बनवतात. ते कच्चे नसतात. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. एक दिवा घरच्या मुलांच्या अंगावरून म्हणजे त्यांचे औक्षण करून घ्यायची, कारण ते आपल्या वंशाचे दिवे आहे. आता मुलगा किंवा मुलगी हा फरक करायचा नाही. मुलगा असो वा मुलगी, दोघीही आपला वंश पुढे नेणार आहे. दोघांनाही समान वागणूक द्यायची. मग यातील एका दिव्याने आपल्याला मुलगी असेल लहान किंवा मुलं असतील त्यांना ओवाळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी 5 दिवे सुंदर असे करून घेतले आहेत. अशा प्रकारे सुंदर अशा पाकळ्या करून घेतल्या आहेत, जशा आपण मोदकाला करतो तशा. अशा प्रकारे मी सर्व 5 पण दिवे तयार करून घेतले आहेत. त्यानंतर मी अशी एक चाळण ठेवली आहे व खाली टोपात पाणी ठेवलं आहे. हे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहे. आता ते उकडेपर्यंत आपण आपल्या समईंमध्ये वाती टाकून घेऊया. त्यानंतर सर्वात आधी मी काढली वरती स्वस्तिकची रांगोळी, त्याला हळदी कुंकू वाहिले. नंतर आपली नेहमीप्रमाणे सुंदर अशी मी वरतीच पूजा मांडणार आहे पाटावर. नंतर मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आहे. स्वच्छ सुंदर अशा दिव्यांमध्ये तेल टाकून घेऊयात. मी सर्व दिव्यांमध्ये तेल टाकून घेतले आहेत. सर्व दिव्यांमध्ये छान असे तेल टाकून घेतले आहेत.
किती सुंदर दिसतात सर्व चिटुकले पिटुकले दिवे. दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे. म्हणून तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून हजारो दिवे उजळू शकतात. त्यामुळेच याला वंशवृद्धीचे प्रतीक असे म्हणतात. प्रतीकाचे पूजन म्हणजे दीपपूजन. आपण देवाजवळ दिवा लावतो व त्या दिव्याचे ज्योतीतूनच देव आपल्याला पाहत असतो. दिवा लावल्याशिवाय कुठलीही पूजा साधना पूर्ण होत नाही. त्या दिव्याच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणूनच दीपपूजनाचा हा एक दिवस असतो. माझे जेवढे पण दिवे आहेत ते सर्व मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही 2 दिवे, 5 दिवे, 7 दिवे जितके असतील तितके दिवे तुम्ही लावा. कारण ही दिव्यांची आवस असते. आज दिवसभरात कधीही तुम्ही ही पूजा करू शकतात. संध्याकाळपर्यंत करू शकतात. आषाढ अमावस्येला दीपपूजनाला महत्त्व असते. म्हणून त्याला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. अग्नीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपपूजा केली जाते. या ठिकाणी मी सुंदर अशी मांडणी करून घेते. सर्वात आधी मी गणपती बाप्पाला विराजमान केले आहे. त्याखाली त्यांना गणपती बाप्पाला तांदूळाचे आसन दिले आहे. अति सुंदर अशी दिव्यांची मांडणी करून आता त्यावर मी फुलं वाहून घेते. बघते कसे चांगले दिसतील तसे मी दिवे जे ठेवले आहेत त्याप्रमाणे फुलं वाहून घेते. मला चाफ्याची फुलं मिळाली होती, त्यामुळे मी देवांना पण आणि दिव्यांना पण सर्व चाफ्याची फुलं वाहिलेली आहेत. खूप छान दिसतात चाफ्याचे फुलं. या ठिकाणी मी हे 5 दिवे या तुपाच्या फुलवती घेतल्या होत्या, ते मी आता प्रज्वलित करून घेते.
आणि नंतर ते आपल्या देवांना ओवाळून घ्यायचे आहे. आणि त्यातीलच एका दिव्याने मुलांना देखील औक्षण करून घ्यायचे आहेत. नंतर मी ते असे दिव्यांच्या पुढे कणकेचे दिवे देखील ठेवले आहेत. किती सुंदर असे सर्व दिवे या ठिकाणी दिसत आहेत. खूप छान असे दिसतात. नंतर मी त्या सर्व दिव्यांना आधी हळदी कुंकू वाहिले होते. नंतर ह्या दिव्यांना देखील हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. आजच्या दिवशी मी दिव्यांना हीच प्रार्थना करते की सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त हो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि दीप अमावस्येच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. शिवाय आणि ओमने देखील नमस्कार केला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.